योग्य फिटिंग म्हणजे तंग कपडे घालणं नसतं. आपल्याला हालचाल करायला, काम करायला सोपं जावं इतपत कपडे सैल असावेत. पण ते इतके सुद्धा सैल नसावेत की त्यातून शरीराचा आकारच दिसू नये. वयानुसार योग्य ती स्किन केअर, हेअर केअर आणि शरीराची पण केअर करा. पण ते करून मी आता 25 वर्षाची दिसावी अशी अपेक्षा करू नका. मी कितीतरी अशा स्त्रिया बघितल्या आहेत ज्या हेअर कलर करत नाहीत, केस अर्धे किंवा पूर्ण पांढरे आहेत, पण त्या केसांची योग्य काळजी घेतात, शोभेल असा हेअर कट करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं चेहऱ्यावर जे तेज असतं ना, तेच आपल्याला सांगतं की ह्या व्यक्तीने स्वतःच्या वयाला किती आनंदाने आणि प्रेमाने स्वीकारलंय. त्या स्वतःची उत्तम काळजी घेतात. कारण जेव्हा आपण स्वतःला गृहीत धरतो तेव्हा जग आपल्याला गृहीत धरतं. आरशात बघून जेव्हा आपल्याला स्वतःला छान वाटतं ना, तेव्हा तो आत्मविश्वास आपोआप चेहऱ्यावर येतो, मग वय कोणतंही असू दे. कॉन्फिडन्स म्हणजे मोठ्या आवाजात बोलणं नाही, तर खरा आत्मविश्वास शांत असतो पण ठाम असतो. एखाद्या गोष्टीला नकार देताना आपल्याला मनात अपराधी वाटत नाही आणि होकार देताना भीती वाटत नाही. तो असतो खरा आत्मविश्वास. आणि आता चौथा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा जो आपण बऱ्याच वेळा टाळतो किंवा गृहीत धरतो, ते म्हणजे पैसा, आर्थिक सक्षमता. तुम्ही म्हणाल आता या वयात मी काय नोकरी करायची आहे का? पण मी नोकरीबद्दल बोलत नाही आहे. मी पैशांच्या नियोजनाबद्दल बोलते आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय होतं, पैशाचे व्यवहार पूर्णपणे नवरा किंवा मुलगा बघतो. मला त्यातलं काही कळत नाही असं म्हणून आपण मोकळे होतो. पण हे खूप चुकीचं आहे. बघा, देव न करो पण उद्या काही वाईट वेळ आली किंवा अचानक पैशाची गरज पडली तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की आपले पैसे कुठे आहेत. बँकेचे पासवर्ड काय आहेत, नॉमिनेशन केलंय का, इन्शुरन्सचे कागद कुठे आहेत. ह्या गोष्टींची माहिती करून घेणं म्हणजे संशय घेणं नाही आहे, तर सावध राहणं आहे. आणि दुसरी गोष्ट, स्वतःचे थोडे तरी पैसे हाताशी पाहिजेत. प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला इतरांकडे पैसे मागायला नाही लागले पाहिजेत. तुमचा हक्काचा पॉकेट मनी तुमच्याकडे असला पाहिजे. आणि कुणाकडे ते मागण्याचा संकोच जर तुम्हाला नको असेल, जर तुमची अशीच काही भावना असेल, तर मात्र तुम्हाला काही कला येत असेल, लोणचं, पापड, शिवणकाम किंवा अगदी ट्युशन्स, शेअर मार्केट, काहीही, तर ज्यातून 4 पैसे मिळतील असा प्रयत्न करा. तुमच्याकडे वेळ असेल तर. ते पैसे किती मिळतात हे महत्त्वाचं नाही आहे, ते तुमचे असतात हे महत्त्वाचं आहे. कारण पैशामुळे फक्त खर्च भागत नाही, तर आपला आत्मविश्वास पुन्हा उभा राहतो. खूप वेळेला महिलांना पैसे कमावणं म्हणजे अपराधासारखं वाटतं. जे काम घरासाठी केलं तर चालतं, उदाहरणार्थ स्वयंपाक करणं, कपडे शिवणं, तेच काम स्वतःसाठी किंवा पैशासाठी केलं तर अपराधी वाटतं. पण हे इथं थांबायला पाहिजे.